नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर। सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती ह्या येत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका यामध्ये सर्वात मोठी भरती आता येणार आहे। त्याचे इलेक्शन पुढे आहे, त्याच अनुषंगाने या सर्व भरती येत आहेत। ठीक आहे, तर बघा एक्झॅक्टली किती जागा मंजूर आहेत आणि किती भरती पदासाठी संख्या आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। महानगरपालिका किती पद मंजूर आहे, भरलेली पद किती आहे, रिक्त पद किती आहे, पद भरतीसाठी मागणी केलेली पदसंख्या किती आहे, हे सर्व पाहणार आहोत। ठीक आहे, चला स्टार्ट करूया। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारची व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। तर बघा यामध्ये तुम्ही बघू शकता वसई विरार शहर महानगरपालिका, वसई विरार बघा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये किती जागा आहे, मंजूर पद जी आहेत ती 1413 आहेत। 1413 भरलेली पद आहे 291 आणि रिक्त पद किती आहे 1122 रिक्त पद आहेत। ठीक आहे, 1122 रिक्त पद आहे आणि पद भरतीसाठी मागणी केलेली पदांची संख्या आहे 1122। 1122 जागेसाठी वसई विरार महानगरपालिकेमध्ये जागेची मागणी करण्यात आलेली आहे। आता पुढे आपल्याला त्याची जाहिरात लवकरच दिसू शकते। पुढे बघा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, बघा इथे सेकंड नंबरला भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका। मंजूर पद आहे 3734, भरलेली पद आहे 3244, रिक्त पद आहे 490 आणि पद भरतीसाठी मागणी केलेल्या पदाची संख्या आहे 256 पदाची मागणी या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने केलेली आहे। ठीक आहे, नाशिक महानगरपालिकेला बघा आता ते नाशिक महानगरपालिकेचं सुद्धा सांगून देतो तुम्हाला। नाशिक महानगरपालिकेमध्ये 7714 मंजूर पद आहेत, 4517 ज्या जागा आहे त्या भरलेली पद आहेत आणि 3200 ज्या जागा आहेत ते रिक्त आहे। 3200 नाशिकमध्ये 3200 जागा रिक्त आहेत। 671 जागेची मागणी यांनी केलेली आहे। पद भरतीमध्ये आपल्याला आता पुढे किती जागा येतात हे पाहायला मिळेलच। ठीक आहे, त्यानंतर बघा धुळे महानगरपालिकेमध्ये किती जागा आहेत तर 587 जागा ज्या आहेत ते मंजूर आहे। 300 जागा ज्या आहेत ते भरलेल्या आहे, रिक्त पद आहे 281 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। ठीक आहे, त्यामध्ये पदभरती मागणी केलेल्या पदाची संख्या आहे 126। ठीक आहे, धुळे महानगरपालिका झाली। त्यानंतर बघा जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव शहर महानगरपालिकेला 3026 मंजूर पद आहेत। ठीक आहे, त्यामध्ये भरलेली 1541 लोकच काम करून राहिले। 3026 जागेवर फक्त 1541 लोक, म्हणजे एका माणसाला 2 माणसाचं काम करावं लागत असते अशा स्थितीमध्ये। रिक्त पद आहे 1485 आणि 450 पदांची यांनी मागणी केलेली आहे पदभरतीसाठी। ठीक आहे, त्यानंतर बघा जळगाव झालं। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने काय म्हटलेलं आहे बघा 1093 जागा ज्या आहेत त्या मंजूर आहेत, 507 जागा भरलेल्या आहेत, रिक्त पद किती आहे 586, एकूण 586 जागांची यांनी मागणी केलेली आहे। लातूर शहर महानगरपालिका, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये 1056 जागा मंजूर आहेत, 729 जागा त्यांनी भरलेल्या आहे, 327 जागेची इथे रिक्त पद आहेत आणि 81 जागाच यांनी मागणी केलेली आहे पद मंजुरीसाठी। त्यानंतर बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये यांनी किती आहे 2194 जागेची मंजूर पद आहेत, 2194 जागा। 1096 ज्या आहेत त्या जागा इथे यांनी भरलेल्या आहेत। त्यानंतर बघा पदभरतीसाठी यांनी 316 जागेची मागणी केलेली आहे। ठीक आहे, मीरा भाईंदर झाली। बृहन्मुंबई महानगरपालिकेचं सांगायचं झालं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 29648 पद मंजूर आहे, 18756 भरलेली पद आहेत, रिक्त पद 10892, रिक्त पद किती आहे 10892, म्हणजे खूप मोठी जागा इथं रिक्त आहे आणि यांनी 8490 जागेसाठी जी आहे पदभरती मागणी केलेली पदाची संख्या जी आहे 8490 जागेसाठी यांनी मागणी केलेली आहे।
पुणे महानगरपालिका बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये 11,441 जागा ज्या आहे मंजूर पदं आहेत. 5,699 ह्या जे आहे भरलेली पदं आहेत आणि रिक्त पदं आहे 5,642. 320 जागेसाठी यांनी मागणी केलेली आहे पदभरतीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतरचं बघा पनवेल महानगरपालिका. पनवेल महानगरपालिकेमध्ये 712 मंजूर पदं आहेत. 264 भरलेली पदं आहेत. 448 रिक्त पदं आहेत. 412ची पदभरतीसाठी मागणी केलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पनवेल झालं. नागपूर महानगरपालिका बघूया. नागपूर महानगरपालिकेला 1,638 मंजूर पदं आहेत. 520 ज्या पदभरती जी आहे भरलेली पदं 520 आहे. रिक्त पदं आहे 1,118 रिक्त पदं आहेत आणि 853 जागेसाठी यांनी पदभरती मागणी केलेली आहे. पदाची संख्या दिलेली आहे. त्यानंतर बघा नागपूर झालं. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये 1,906 जागाची मंजूर पदं आहेत आणि भरलेली पदं किती आहे 810 आणि रिक्त पदं किती आहेत तर रिक्त पदं आहे 1,096 आणि 200 पदासाठी भरतीसाठी यांनी मागितली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 2,796 मंजूर पदं आहे. 1,808 भरलेली पदं आहेत आणि रिक्त पदं आहे 988. पदभरती मागणी केलेल्या पदाची संख्या किती आहे 988. ठीक आहे. त्यानंतर बघा ठाणे महानगरपालिका आत्ताच ॲड आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची. 9,197 जागा पदभरती मंजूर पदं आहे. 5,124 ज्या आहे त्या भरलेली पदं आहे. रिक्त पदं आहे 4,071 आणि पदभरती मागणी केलेल्या पदाची संख्या किती आहे 1,738. ठीक आहे. त्यानंतर बघा ठाणे महानगरपालिकेची जवळपास ही भरती आलेली आहे. 1,738 या जागा आलेल्या आहेत. तुम्ही याच्यावरून कॅल्क्युलेशन करू शकता. ह्या सर्व जागा येणार आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व तुम्ही बघून घ्या. हे PDF या PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ही PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो. टेलिग्राम चॅनल आपलं स्पेशल पदभरती महानगरपालिका पदभरतीसाठी आहे. त्याच्यात तुम्ही जा, तिथे तुम्हाला हे पूर्ण PDF मिळेल. ठीक आहे. आणि याचे सर्व नोट्स महानगरपालिका भरती मोठ्या प्रमाणात येणार आहे. आता तुम्ही तयारी करा. तुम्हाला जुने पेपर जे आहे ते सुद्धा मी लवकरात लवकर उपलब्ध करून देईल. शिक्षा मंत्रा आपलं ॲप आहे त्यावर. ठीक आहे. तर ह्या सर्व महानगरपालिका बघा याच्या एक जाहिराती आता येत राहणार आहे. पुढे बघा तुम्हाला एक जाहिराती सर्व दिसन. आत्तापर्यंत बघा स्टार्ट झालेल्या आहे. ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आलेली आहे. बघा तुम्हाला दाखवतो. ठाणे महानगरपालिका आलेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आलेली आहे. नागपूर महानगरपालिका पण आलेली आहे. छोटी जाहिरात आहे. आणखी जाहिराती येतील त्याच्यात. ठीक आहे. तर ह्या सर्व जाहिराती येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही तयारी करा. याच्यावर जे काही नोट्स पाहिजे असेल ते आपण लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर.